का आम्हाला निवांत म्हणजे बसलं चिंता हं? आणि आता यात्रा आली आता. हा आली ना 4-2 दिवस यात्रा आली आता. हा. वर्षीची यात्रा गावची यात्रा आहे. हा मग आता हे दोन पोरी आपलं त्यांना बोलून घेतलं पाहिजे ना यात्रेत निमंत्रण तरी. 2 पुरलं एकीलाच बोला एकीला काय बोला समज आलाय. तसं नाही मला दोन्ही पोरी आपल्याच आहेत ना. हा. माझ्या ये पोरी बस. तुझ्या बहिणी आहेत. हायत हा परत तुम्हाला माहिती ना तिने पर आपला आता काय ठेवलं गावात इज्जत ठेवली का? सोडून द्यायचं असतं. दूध उते गेलं फेकून देतं का माणूस नाही. हा पण मला नाही वाटत बोलावं तिला म्हणून काय तसं नको करू येड्यावानी. कोणाला बोलव बाबा पाहिला तुझी नाही, बहीणच नाही. आहे ती. हाय बहीण प्रतिम बहीण म्हणायचं ठेवलंय का काही? नाही नको जाऊ दे, तिला होत असते. मकर हाताने चव घातली तिने कुठं बसतं तिला बोलवीत. तू विचार कर अजून विचार कर. हा दिवस उद्या नाही वर्षाची नाही यात्रा मग. आहे. हा आणि विसरून जा ते पाठीमागचं. विसरून जायला काय ना मी तिला विसरूनच गेलोय तिला हाय बहीण म्हणूनच विसरून गेलोय. चव जायची लक्षणे अख्या गावात तोंड दाखवायची जागा राहिली नाही. चुकत हा? बाबा एखादं चुकलं मग का अहो. त्याला पण पण मी- तिने सांगायचं ना पळून कशाला जायचं. वही खरं पण होत आहो तरुणपणात ते बुद्धी कशी बरं जाऊन द्या लय ती पळून गेली ती आता 4 वर्ष झालं पळून गेली. हा मग तिला एकदा भावाची किंवा बापाची आठवण आली का बाप मेलाय जागलाय कोणी मेलय घरचं आपल्यामुळं अरे, तिने कधी फोन केला का आपल्याला? मला काय म्हणत तिला रोज आठवणी जातं पण तुझा दाब माझा दाब आणि 4 महिने ह्याच्यामुळे तिला थोड दाब वाटाना ना. पण आता तिला सोडून द्यायची वाऱ्या. जाऊ द्या मोठ्या दाजीला तर फोन करतो आधी. हा कर का आणि त्यांना बी कर. हॅलो राम दाजी बोला काय करताय? अरे बसले आईला तुमचं मजा आहे राव. मजा म्हणजे काय आमच्या आम्हाला खावासाचे हा आमच्या बहिणीत घ्या जीवन तुम्ही करा माझ्या. बहीण तर जागाच नाही सोडून हा आणि मग दोघं बसून काय तर आणून देते तुम्हाला खायला पण वाजते ती खुर्ची. शाबास. आणि तुम्ही खाली वाचतात काय? खुर्ची वाजते. आणि तुम्ही मी आपलं खालीच बसलो. असं आहे होय. आणि मग काम करायला काय कुठं का रोग आला तुम्हाला दोघांना बी? आम्ही काम करून बसलो. आईला तुम्हाला एक आहे तर काय सवय लागली उन्हाची कामं करते का असं नाही नाही तुम्ही मोठे माणसं आहेत बुवा. तुमची ना आमची बराबरी झाली का? काय दिवसातून फोन केलाय मला चला तर आली दाजीची आठवण यात्रा आली तेव्हा मला बोलावं दाजीला. गावची यात्रा आहे नाही का? हा काय बोकाड बिकाड घेतलं काय एवढी आमची काय जीव परिस्थिती बोकड घ्यायची. मग काय घेतलंय आणू थोडंफार तुमच्या पुरतं तुम्हाला नाही नाराज करायचो. नाही, तसं आहे नाही. आता बोकड घे तुमची परिस्थिती पण तुम्ही आम्हाला गरीबांना बोलित नाही आम्ही ते मागच घेऊन ठेवलेलं आहे. असं आहे ना. तुम्ही आमच्या गरीब आमच्या सारख्याला नाही बोलली. नाही नाही बोलू ना तुम्हाला काय झालं बोलायचं. बरं बरं या यात्रेला या मग. त्याच्यामुळे जरा थोडं महाग. हा नाही असंच होतं ना गरीबाचा कधी वाचच येत नाही. काय होतं तुमच्या बहिणीलाच नाही देणार आता मला लय येतं बरं का. असं होय. मग तुम्हाला काय बहीण येऊन देत नाही काय माझ्याकडे? नाही नाही आता तिकडे कायच येऊन देते ती हा ती लगेच माग पळाय बघत होय. त्याच्यामुळे म्हणलं दोघं नको नाही तुम्ही बी काय कमी नाही तुम्ही खोडीलाच येत ना. आता मी काय खोडीलपणा तुमच्या केला मागच राहायला पाहिजे तुमच्या. बा ती काय ती असं सोडीतच नाही बा. बरं जाऊ द्या चेष्टा मस्करी आपल्या या यात्रेला या. हा बघा आता येतो होय. हा. मोठ्या बाकरीत 5 किलो मटण आणून या. हा बघा तुमचं सासरा मध्ये 5 किलो मटण आणतो. मोठ्या बाकरीत सासऱ्याला हा. आज तूच दिसतेत राव या हा. जत्रेला. हा आता 5 किलोचं माप घेतो म्हणले हा मग तर जबरदस्तच कार्यक्रम. बरं, का मग पाहू किती खातात तुम्ही बी लय लय म्हणून नाव ठेवतात ना मला. हं? या भावाचा. बोल बरं काय रे भाऊ अरे काय करते ताई? काय नाही बाबा बसले अरे दादी तर नाही का पाहते टमाटामा. काय आला असं भाऊ काय ते घेऊन हा ते आता काय बा मोठे माणसं. तिनं काय तू काय ते आराम खुर्ची मुठली आताशी ती हा एवढं आहे म्हणजे आराम खुर्ची 3 बसायला एक तुला. तिला ती थोडा त्रास होतो म्हणून आणलेली. असं होय. खाल्ल्याला पचत नाही. खाल्लेलं पचत नाही. ही पोडलं का हा बरं बरं काय रे यात्रेला या म्हणून फोन केलता. अरे 2-3 दिवसाची. हा या एक दिवस आधीची या. काय? हा आदल्या दिवशी या. हा 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 हा. सांगितलं ना म्हातारं, तू हे म्हणलं 5 किलो आणतो. आणि दाजी चमत्कारी कधी ते पहिल्यापासून तसंच आहे. काय करू हिला लावायचे म्हणता फोन. हा लावून लाव. कशाला लावता उगाच बोलून घेता. अरे ऐकतो काय होईल? बहीण मिळली नाही आणि बहिणीला भाऊ मिळाला नाही आणि बापाला लेख मिळली नाही लेख बी नाही, तेवढं बाप आहे. बी लेकीला नाही मिळाला मिळालं समजा हा, ठीक आहे. तोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत एकामेकाला इसता येत पण बाबा आता या ताईला मोठ्या ताईला बोलली एक तर ते मोठ्या ताईचा स्वभाव तुम्हाला काय समज माहिती ना. नाही. ते ना ती मला बोलाय माग पुढे बघणार नाही. मी सांगतो
बरं आपली परिस्थिती गरीब, ती आहे श्रीमंत, तिचे बोलणे ऐकूनच घ्यावं लागतं. बरं ती मोठी आहे माझ्यापेक्षा, घ्यायची का व्हायला ती म्हणली कायला बोललो तर ह्याचा हं? मी सांगतो मी तुमचं नाव सांगून देईन हा, बुवा, मी सांग. सरळ सरळ डायरेक्ट. सांग. घे बोलून घे. हा घे बोलून घे. तसं नको. हा चौकशीला फोन. हॅलो, हॅलो, काय करते पायल? ओळखलं का? ओळखलं ना दादा. तारा तुला काय आठवण नीटिक नाही माहिती कधी? आठवण येते ना खूप. मग लय तास लय दिवसांनी फोन केला, मग हा लय तास फोन केला तुम्हाला. आता म्हणलं तुम्ही बोलाल का नाही माझ्या बरोबर, त्याच्यामुळे मी फोनच नाही केला. आता काय होते पा कुठं नातं तुटत असते का? बोलावं तर लागणारच आहे ना. काय म्हणतो, बोल ना. कसा आहे तू? बरं आहे मी, बाबा आणि वहिनी? सगळं व्यवस्थित येते. देऊ बाबांकडे देतो फोन. हा दे ना. अरे तुम्हीच बोला. हॅलो, हॅलो, अरे पायन रात्रीच्या यात्रेसाठी ये बर का? यात्रेला हा यात्रेला येईल ना, आता तुम्ही बोलवलं तर. हा पाहुण्यांना घेऊन ये, आम्ही वाट पाहतोय. येईल ना. तुझा थोरला दाजी बहीण ती येणार इथं. सगळ्यांच्या ह्या निमित्ताने गाठी पडते, गाठी होते. जरूर जरूर या. हा हा येईल ना. बाकी काय म्हणता, कसे आहेत तुम्ही? आम्ही सगळे ठीक आहेत, आमची काही काळजी करू नको. हा, तू कशी आहे? मी पण मस्त एकदम. बरं बरं, मग या यात्रेला. हो हो, सांगते त्यांना फोन आला. आदल्या दिवशी या मुक्कामाला. बरं बरं चालेल. काय म्हणली? येते म्हणली का? येईन. तिला काय झालं बिनलाजीची? अरे तसं नसतं बाळा, बोलून जाताना लाज नाही वाटली ना, आता यायला लाज वाटेल का? मस्त म्हणे जे काय उलट माहिती नव्हतं डोक्यात, पण तुमच्यामुळे मी बोलवली. बोला तुम्हीच बोला. या कलियुगात चालू जमान्यामध्ये हे मागचं विसरून जायचं असतं, पुढे चालायचं असतं. पुढे चालत ना, मग मागलं विसरलंय म्हणून पण मी पाठीमागं विसरलो ना. वळून पाहिजे दिवस राहिले नाही. तुम्ही वळून पाहायला लावलं उलटे पाठीमाग. आता पाठीमाग नाही, पुढे चालायचं. पाठीमाग नाही पाहिजे, मागचं विसरून जायचं असतं. चला चला, आवरते काम. बसा तुम्ही दोघं. चला मग मी जातो, येतो रानातून जाऊन. हा ये जा. बसा तुम्ही, करा आराम. हा मी सकाळचं तुझं बाबा बरं का? हा हा ते पाहुण्याला हा ती होईल सगळं मी आणतो. तुम्ही कशाला लोड घेता? मी हा काय रस्ते जरी इकडे तू आहे तिकडे यायला, आता काय मोठी करता? गाडी आणून तिकडे लावा लागली. अहो राहू दे ना, पायी जाऊ ना. घर किती लांब आहे? किती लांब राहिले. जवळ आहे आता. हे एक काम करू का, आपण मोठा जावाई का नाही, हा. जरा चालायची ऍक्शन बदलू का असं. तुम्ही काय येडे आहेत अरे का? आपली पोझिशन वाढन येडी का काय तू? पोझिशन वाढ म्हणजे लोकांना दाखवावं लागत का आपण चांगल्या घरातले आहेत, मोठे लोक आहेत. नाही होय काय ना, मग तू असं सांगतच नाही, वाटणी सांगायचं. मला चला वाटलं गप्प. जरा असं चाललं ना, यायला म्हणते काय जावं आला रोबाब शेत. चल तुम्ही तसंच करून घे. तुम्ही नीट चला, नाही तुम्ही माग जाईल. काय पत्र्या बित्रे हाणते काय मला खालून. उगाच ना म्हशी. बरं चला, असं असं आज रोबाब मध्ये हा. करतो. आणि हे सांगितलं का तू त्यांना, ते बाकीची सोय बी? काय बाकीची सोय लागत तुम्ही अरे काय हलकी बाकीची दारू म्हणजे पिता आता नाही समजा मटण आणणार, हा त्याच्या संग हलकी दारू तुम्हाला जमत नाही. माझ्या भावाची तेवढी ऐपत नाहीये. मग काय याला अर्थ आहे? तुम्ही यायचं बॉक्स घेऊन. मग वाटणी का नाही म्हणली? तुम्हाला तुमचं कळत हा, नाही तू का? म्हणली चला, माया भाऊ काय कमी आहे काय? चला गपचूप. मोकार आपला टाइमपास करती. चल इकडे अलीकडं, तुम्हाला नीट यायचंय का घरी? तू वजनात चल जरा, म्हणजे जरा आपण छापमध्ये जायचं. त्यांना वाटलं पाहिजे आयला खरंच माणसं आलेत. चला बरं. जरा घरी आहे का नाही कोणी? हाय तो हाय काय होईल. कस काय बरी का? बरी वहिनी, तू कशी हाय आहे? तर भाऊ बरं आहे. गप्पा काय काढून घ्यायचं विचार बिचार काय? आम्ही एवढे पण भिकारी नाही येत. आता मला मी का विचारलंय तेव्हा आहे ते तुम्ही म्हणे. एवढे दान सुरू नाही आम्हाला काढून द्यायला. हा, ती म्हणा, तसं नाही का नाही? नाही तर काय? चिकट दाजी तुमचा हा ना. बरं काय काय म्हणते? शिजलं पोरं- बिजलं का नाही अजून? खायला चाललं काय? आज कावडी येतात. असं आहे. जेवले बिले होते ना ते घरी. नाही मध्ये काय. यांना बोलवलं का? राम 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 राम. ताई हो. हिला कशाला बोलवलं? बाबांनी बोलवली. काय बाबाचं पडलं होतं हिच्या वाचून? इथं पाहुण्या रावळ्यात चौ घालायची होती का बाबाला हिला बोलून? अहो ताई राहू दे, आता आले जात्यात बिचारे गावंड्याच्या आता. अहो 4 लोक अनेकच नावं ठेवते ना आपल्याला, यांना बोलून घेऊन. जाऊ दे, शेवटी काय दगड मात्र तुटला. आणि यांचं लग्न केलं काय? काय बाई अवघडच आहे. येताना काय पाहताना तरी चांगलं तर पाहायचं ना, निदान प्रेम करून लग्न करायचं होतं. चांगलं आहे आमचं, आम्ही गावंडीच्या हाताखाली नाही जात आम्ही. काय इथं उचला जातं का?
काय कंपनीत जातो कशाला काय करायचं आलेत ना पण माल घालायला जात असतील जाऊ द्या कुठं काय करायचं तुमच्याकडे मागे आल्यात का माझ्याकडे आल्यात आतापर्यंत नाही ना आले. आपण पण ते- त्यांच्याकडे पण दिलं लाज नाही वाटत का तुला असं वाटत नाही का आपण कशाला बापाच्या दारात यावं आपली चव जाईन का कुणी आपल्याला नाव आता ठेवून मला बाबांनी बोलवलं दादानी फोन केला होय रे दादा. बोलले माझ्याबरोबर. मग तुम्हाला म्हणलं का तिला बोलवायचंय का काय का काही हा, आधी आम्हाला सांगितलं असत कशाला आलो असतो? आम्हीच नसतो आलो ना मग तुम्ही काय तुमचीच पडलं करा उद्या बसरा बाबांनी फोन लावला. जातो आम्ही मग काय नाही नाही नको आता आले तर आले तर त्यांना अडचण असं आमची तेच ना. आले. नाही, तू म्हणला असताना ताई तू पैसे पाठव नाही आले तरी जमन तरी मी नसते आले कशाला तुला पैसे पाठवून दिले असते जत्राला चुकल्याने चुकतं का? जत्रा म्हणल्या 2 दिवस जेवलेले नसते जीव बिव घाला त्यांना. हो ताई चुकल्याने जाऊ दे. चुकतं का? अगं नाही चुकत पण त्याच्यामुळे आपल्याला किती लोकांनी नाव ठेवलं जाऊ दे, जाऊ दे, झालं आपण गेलं दोघं- ते. हा? तुम्ही असंच केलं त्यांचं दुःख तुमची भरून पोरगी. आलंय. काय आपण दोघच मोठे आहेत. आपण नाही माफ करा तिला मग अरे जाऊ ठीक तिला. मोठे पण आपण तिला बहिणीपेक्षा लेकरासारखं जास्त सांभाळ ना मस्ती केली आपण तिच्या शिक्षणाला पैसा वाचला मी का नको आपली लहान बहीण आहे जाऊ द्या आणि तिने हे दिवस दाखवले ना आपल्याला नव्हतं करायला पाहिजे ती गोष्ट ती केली आता उद्या चांगलं जत्र धिंडी हो म्हणजे तुझी चांगली किंमत वाढत आधीच तर लोक थुकत आहेत हा नाही नाही बस चलू दे आता परत मशीन यांना काही लाज आहेत का यांना काही इज्जतीची गरज आहे का मशीन घेतली परत घरात जाऊ द्या ना आता. काय जाऊ दे सोडून हा? तशी ही बिन लाजीची जण यांना कायच लाजन बीज काय हो तुम्ही नीट बोला राव ठीक आहे, तुम्ही आम्ही काय बोलताय बिनलाज तुम्ही बिनलाज जाऊ द्या हा तुम्ही नीट तुम्हाला बोला राव दोघाला काय पटत आणि तुम्हाला लय मोठे असताना घरची दादा कुठे गेलाय असतं ना बसली असेल कुठं. त्यांना कुणी एवढं भूत घातलं हिला बोलवायचं त्यांना आता वाटत असेल, पण पोरगी शेवट किती बापाचं तरी, काळजी ती केलं तरी. लेक आहे. जशी तू आठवणी त्यांना तशी तिची बी येतच असणार ना हा येत असणार ना बरं येते बाबा तिने चांगलं केलं ना त्याच्यामुळे येतील ते काय आलं तसं बरं आहेत का दादा हा कवच यार आता चालू अजून इथंच उभे येत हा घर नाही चहा नाही पाणी नाही अजून काहीच नाही दारातच येत अरे थांबा, थांबा, ते पण चालू द्या रे बाबा. त्यांच्या चेपला काढून घ्या कधी आले तुम्ही आता चालू कस काय हा जरा तुम्ही इकडे या. काय नाही ना? काय नाही काय नाही काय नाही तिकडं कोसावर गाडी लावली जावयाने आणि बोलणे देत देत आलाय मला इथपर्यंत तोय घर असं तोय दार तसं शेतकऱ्याचं असंच असतं. आपण रस्ता नीट नाही राव गाडी इथं दारात नाही आली आपल्याला डांबरी गरीबाचं का? घरी हा, तेवढं आहे शेतात शेतकरी म्हणल्यावर चिखल काय आणि माती काय तुम्ही काय तुमच्या बांधव डांबी करून घेतात केलेलीच आहे, आमच्या घरात गाडी जाते घरात गाडी जाईल अरे घराच्या वर चढी नाही नाही कस काय व्यवस्थित आहे सगळं हा, बरं आहे. म्हणलं सगळ्यांना फोन केला यात्रा आहे म्हणलं हा, वर्षाची ते बरं केलं तुम्ही सगळ्याला फोन केला आणि बोलून अहो, घेतलं सगळ्या गाठी ती ह्याच निमित्ताने होते तुमचे दुःख भरून निघाले असते ना आता इतक्या दिवसात ते तुम्ही जावाय दुःखाचं आणि याच्यात काय आलं का यात्रा हा आनंदाचा दिवस आहे, उत्सव हा नाही बरोबर आहे हम्म? म्हणून आपल्याला इतके दिवस नाव ठेवणाऱ्या लोकांना दाखवायला आणलं काहीला अहो, दाखवा ती कोणी लोकांची आहे का आपलीच आहे ना अहो सगळं खरं आहे पण तिने पळून जाऊन लग्न केलं लोकांनी परत पिचकाऱ्या आणल्या तोंडावर आपल्या बाई हे का असं असतं फक्त पोर येतो बुद्धी आहे हं? होणाऱ्या गोष्टी होऊन जातात मग आता आपण काय त्यांना ह्याच्यात लुटून द्यायचं का खबर तुमची काय जत्रा नसती झाली काय नसती बोलावली तसं नाही पाहुणे पाहायला ये ना अहो, हा, आपल्यामुळे ना उपयोग आहे. आजचा दिवस मी उगाच तुमच्यात आणि नेमकं समाजात चौघालाच कार्यक्रम हो पाहुणा ऐका ना आम्ही जातो जाऊन द्या तुमच्या आमच्यामुळे ना आमच्यामुळे तुम्हाला बोलत लोक काय तुम्ही थांबा आम्ही जाऊ जातो नका तुम्ही वहिनी, कुणीही जायचं ताई, नाही असं काय अरे, करताय? राहू द्या तिला वेड्यात दिवसातून आले तुम्ही. तर आम्ही जातो काय नका काय हा त्यांना आता पहिली जत्रा आहे त्यांची आपल्याला नाही ये सहन होत, जाणार. होय. आपलं सहन. आणि तिला काय बोलू नका ती माझ्यामुळे आलेली माझ्या बरोबर आणि केलं पाहिजे तुम्ही हा तुम्ही तर मग मेन कांडी आहे ना तुमच्यामुळे येणारच ती. मी जातो तुम्ही निघून सगळा खेळ केलेला आहे आमच्या घराचा पहिलेच तिला फुस लावून नेलं आणि आता परत तुम्ही तिला घेऊन आले तुम्ही जरा केवळ झालंय बोलताय किती वेळ बोला काय बोला याचं झाले. पद्धत. ते- होत त्यांनी असते मर्यादा ओलांडली का तुम्ही ओलांडली त्यांनी नाही ओलांडली काय ओलांडले दादा आम्ही बोलायचं काम आहे माझं तिला मी तिच्यासाठी केलंय तेवढं होय. मी तुम्ही 10 केला असेल त्यासाठी आता ती माझी जबाबदारी मी करतोय त्यासाठी हा आता ती माझ्याकडे आहे, ती तुमच्याकडे आणि मी नाही खरं सांगू का माझा नवरा मला कधीच काहीच कमी पडू देत नाही आमचं चांगलं सुख आम्ही भिकारी नाहीत आम्ही तिला 50,000 पगार आहे मला 30-40,000 पगार आहे हे आम्ही भिकारी आहेत का हेच ऐकायला तुम्ही मला धरून सांगताय गाडी लावली इकडे गाडी लावली तिकडे तसले आम्ही फुशार का नाही हानीत हा. पाय आला असताना तुम्ही लागलो आम्हाला सांगा गाडी लावली ते तुम्ही नका शिकू आम्हाला पाय आलो का काय आलो वाद काय नका बोलताय करू, तुम्ही वाद मग नका कर. करू, जाऊ द्या. ही पळून जाणाऱ्यांना काय पाहुणा हे नाही राव हे अवघड आहे काय आणलं काय कळणार आहे नाही आम्हाला इज्जतच नाही तुम्ही इज्जतवान आहे आम्ही इथं राहू का नको राहू एवढं सांगा आम्ही जातो तुम्ही राहा अहो कुणीच नका जाऊ प्रत्येकाकडून चूक होती चल घरात. आणि अंधार आहे चला आपलं घरामध्ये उजेड दिसतोय, यांच्याकडे दिवा तोंडी लावू. अंधार आहे. आम्ही हे आतमध्ये थांबू समजून घ्या सगळी यात्रेला आला तुम्ही कधी पण जा. जरी शब्दाने म्हणली असती ना
मला आमच्या मला संग लग्न करायचं. मी स्वतः लावून दिला असं तुझ्या आधी. एवढी एक ना 10 वेळा पाया पडतो राव तुमच्या. मी सोडून दिले. आता त्या गोष्टीला झाली बरं, म्हणजे ती. 2-4 महिने बायको बरं तेवढं जीव लावला तर तुझं ऐकून घ्यायचं काम आहे. आम्ही जेवढं बरं, मला बोलतो सांगा त्यांनी मम्मी लग्न कुठं केलं आहे ताई तुला म्हणते? ती काय म्हणते रे तुला? ती पाहुणे सांग बोल, त्यांना काय माहिती आपलं पहिलं काय. होय. कस काय माहिती नाही, पाहुण्याला माहिती पाहिजे ना. शिक्षणाला नोकरी लावू पर्यंत बहिणीजवळच होती ती. काय मला एक सांग, त्यांनी लग्न केलं, हा पोरं कोणाचा आहे, कुठला आहे? आहे आपलाच. मला ते म्हणायचंच नाही. मला काय म्हणायचं, तू मला म्हणायचं ना तुझ्यासाठी मी एवढं केलं, तू तेवढं नसतं केलं का? 4 लोकांना लग्न नसतं लावून दिलं का? हा, एक चुकीच झाली, बाकी नाही काय. लोक काय म्हणले, एवढं बहिणीने सांभाळलं, एवढं त्याच्यासाठी लेकी सारखं केलं, पण हिला गेली ना तुला लावून. ते चूक आपण आता पदरात घ्यायची. काय? आणून नेऊन सोडायला 4 चाकी गाडी होती तिला. अजून काय करायचं होतं? होणारी गोष्ट होती. जाऊ दे दाजी, आता आज त्यांची चूक आपण नाही, आपण मोठे आहेत, आपण जाऊ द्या नका, आल्या आल्या हे करू. वहिनी कर ग चहा चांगला, हा. डोकं दुखायला लागलं गाडीमधून माझं. करावं. चला दाजी चला चला, काय मनाव ना घेऊ. नाही म्हणावं नाही. ताईचा स्वभाव तसा आहे जरा. जात. बाई निघायचं का आता? हा हा का? बरं आहे, चांगलं चाललं असं मग. हा चांगले कस काय पेमेंट वगैरे? पेमेंटही चांगलंय, सगळं चांगलंय अगं ताई. तेच सांगते मी तुला, तेच सांगायचा प्रयत्न आम्ही करत तिथं लावलं होते. होतं तेच जॉब करते का दुसरीकडे? नाही दुसरीकडे आहे आता. हा. चांगला पगार आहे आता, 50,000 पेमेंट आहे. आणि त्यांना पाहुण्याला त्यांना आहे 30 आता. होईल इन्क्रीमेंट त्यांच्या ह्याच्यात पण. हा ते आहे म्हणा. ते काय निघायचंय मला पण. आता झाली जत्रा, झालं सगळं झालं, आता जास्तीच्या घरी जायला लागत. हा जाऊ दे आता, शेवट का ना गोड झाला म्हणायचं, आहे की नाही? चालतंय. हो आलेच मी जरा. हा नीट तू तर मी पण आवडते. हा चल मग आता निघायचं असलं, झालं का आवरून? हा झालं. मी निघते मग, येतो वर. बर बर आलेच. त्या पोरीने त्या पोरी काहीतरी टाकले. आता हे काय नेमकं चमत्कार होते पाहायला पाहिजे आपण. हे आताच नाही कळायचं, राहू दे, आपण तर पाहिले ना. बस चला बाई निघायला पाहिजे आता. ताई गेली. काय वहिनी, आता झालं सगळं आवरलं, आता निघतो, आहे की नाही? झालं तुमच्या मला मटण वाढलं राव, तुम्ही लय आणलं होतं गच काऊन. बोलला तुमच्या बरं ढोगावडं बटन पडेल एवढं मारायचं तुम्हाला. नाही नाही ठरलेलं घेतो आहे की नाही? मोकार नाही. मटण खाऊ घालायचं. काय मटण तरी एवढं शिल्लक राहिलं खायची का तुम्ही? नाही नाही आता नको, आता जमलं तर बघा. नाही, डबा आणलाय काय तुझ्याकडे? काय तुम्ही येडे बिडे झाले का? जाता जाता हॉटेलमध्ये खावा नका, सगळं इथूनच न्यायचं. काय करायचं ते म्हणा, नको आम्हाला. ए, गेला होईल उद्या आता त्याला. सरत असते कुठे. नको बरं आपण- चला मग आपण निघू आता. एवढं थांबा काय गडी बरं, मग जरा जिरेल पोटात. असलं तर आपला डबा देऊन खाऊ दे. नको, नको. नाही, ए निघायचंय आता, चला. काय नाही, आम्ही आता जर गडबडीत आहे. हा झालं मग काय. नाही एक बस ना गडी बरं, जाशील मग ये इकडे बस. ते पलीकडे हा हे बस. बसते ना इथं बसते. बरं चला निघायचंय आता, काय थांबायचं चालायचं? कवर मग. आता गडी बरं दाजी. गाड्यातल्या त्या माहिती करा ना. गळ्यातलं. हा. हे करायचं होतं. चल राहणार जाऊन थोडस, मग जरा फिरून जरा जिरण पोटाला परत खाऊन जाऊ. नको नको तुमचं रान मग काय मला तिकडे गडी घालून न्यायची काय घरी. काय देऊ म्हणली तू? गाड्यातलं द्या. गाड्यातलं होय, कोणच्या कापी काय ही काय पिशी देत असते माझ्याकडे, काय चुकलं तू बघ. हो, मोकार चला कोण ना नाही. आपण निघायचं. चल ना आता, भागलं ना रात्री, काही जेवाय बी नाही, मिरची खाल्ली मी काय नाही. तुम्ही काय खात झालं? नाही राव. मिरची खाल्ली काय. माझ्या लक्षात मला तरी काय माहित होतं तुम्ही की नाही केलं. आम्हाला कल्पना नाही. तुम्हाला माळी, मला काय माहिती. माळ आहे ना मला, नाही ना. ते तर माझ्या- माळे राव गळ्यात माणसाची. आता जाऊन आले ना पंढरपूरला, तिने- काय अहो, पण पाहू का? नुसतं मिरचीच ताटात वाढली होती पण दुसरं काय होतं रे ताडी मत आणलं. पण मग वा करायचं ना का तुम्ही काय कोणी माणसं यांनी आहे? नाही. अहो, ते बसल्यावर मिरची माहिती आहे. ठेशाचं राहू द्या, गळ्यातलं नाही पिशवीत. काय झालं तुझ्या गळ्यातलं? मग झोपायच्या टायमाला मी याच्यातच काढून ठेवलं होतं. बरं, आता नीट बघा, म्हणजे सगळं उचकून बघितलं वहिनी मी. मला काय डोळे आहेत का नाही हे बघा, काहीच नाहीये. आपल्या एवढं माणसं कोण आहे आपल्या घरात? दुसरं कोणी जाऊ. काय दुसरं कोणी आलं बी नाही. हा? तरी मी लहानच फक्त 5 तोळ्याचं घालून आले होते. आम्ही मोठं केलं काय दाजी. म्हणजे 11 वळायचं वेगळं आहे. हे दुसरं लहानच आहे आपलं, कुठं जायला घालायचं. सांभाळायची आहे बहिणी, माय डोकं आवडते. 5 तोळ म्हणजे काय खेळ आहे का तू? का टिंगली ती? नाहीये त्याच्यात वहिनी, मी बघितलंय आता. चल ना पायल, जायचंय आपल्याला. काय होय, जाऊ का आम्ही. निघू ना आता, तिचं गळ्यातलं नाही सापडत ती. कसं काय बघा, बाबा, मी आपला अडकली. time झाला. पर्स मध्ये झोपताना उशाला पर्स होती, तिच्यातच टाकलं होतं गळ्यातलं मी माझं. आता येताना तर तू बघितलं होतं ना गळ्यात होतं. नीट बघ. काय मोकार लावलंय तो? ही सर बोलली, नाही. ताडी बघ नीट करा. अरे भाऊ नाही बाबा, मी पर्स मध्येच ठेवलं होतं. आता ताई घरात असेल. घरातून मी सगळं बघून आले, आवरून आले. वहिनी हिच्या पर्स मध्ये बघ बरं आहे का? अरे पण काय माया झालं? खिशात द्यायचं तू. हो, इकडे तिकडे अगं टाकण्यापेक्षा. ताई माझ्या पर्स मध्ये कसं तिच्या पर्स मध्ये कसं काय बघणार तुम्ही. बाई बरं दाखव पाय.
ती काय नाही नाही आमचं इथे एक तर कालच्या धरून नाही कालच्या धरून अपमान चाललाय. ठेवलं होतं लोकांचं लेकरू ती तुम्ही काय येडे आहेत का? मी पर्स सोडून तिची मला माहिती का उचकाय पाचकाल त्याच्या ह्याच्यात कसं काय ठेवीन? काय उचकाय मोकाल ते. बघतीलच बघू दे ताईलाच बघू दे. नाही बघ वहिनी तुझ्या हाताने परत हे सगळे मलाच नाव ठेवीत. मी बघितलं तर पण परत आम्ही म्हणते. कसं काय त्याच्यात नीट पाहिले का तो जरा उचका केली का मोकार नको कोटानं काय पुढे निघालं दिसतंय का? किती कोटानं अरे ह्यो काय धंदा यार ही अपेक्षा नव्हती का तुझ्याकडून मला? अगं पण मला तू माहिती जत्राला आली होती ना, अगं पण माझ्या ह्याच्यात कस काय आलं? कस काय आलं म्हणजे त्याला पाय फुटले तुझ्या ह्याच्यात जाऊन बसायला. पाहिला काय पाहिलं अरे काय पडलं होतं तुला येऊ दे वाजून अरे तुला घे अशी उपकार अहो. फेडी देत का अहो नाही दाजी मग मी आता खरंच नाही ठेवलं. एवढं केलं म्हणून हे असे उपकार फेडू राहिली ना ती. अरे तो काय? मागितलं असतं तीन दिलं असतं तुला वापरायला लागत होतं म्हणजे आजपर्यंत तिचं शिक्षण केलंय, नोकरीपर्यंत मी केलंय, मग या गळ्यातल्यासाठी तिला हे केलं असतं का? काय उपयोग आहे असं ते अहो, बरोबर मी नाही रे खरंच सांगते मी नाही केलं काय वहिनी. होतं, तू तरी तुम्ही- विश्वास ठेव ना ग. मी खरंच नाही केलं. अगं मला खरंच नाही तुझ्या माहिती. पर्समध्ये काय निघलंय मेवणे का? भाऊ या अशी पद्धती काय दाजी, तुम्ही ना तुम्ही नाही केलं वाढू तुम्ही चला 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 म्हणते. तुम्ही आमचा जीव घ्या बरं का. तुमचं समाधान नसन झालं मला वाटते कालच्या धरून. आता पण तुम्ही आमचा जीवच घ्यायचं ठरवलंय म्हणल्यावर डोळ्यासमोर काही राव डोळ्यासमोर ना मी ना 100% गॅरंटी देऊन सांगतो माझी बायको अशी करणार आणि आमच्या ते रक्तात बी नाही कधी 1 रुपया घेतला? अजिबात करणार नाही आम्ही. तो आम्हाला पहिले पण आपले पैसे होते कधी घेतलं का तिने 1 रुपया? मला काय करायची तुमच्याकडे गरज आहे? होते ते मस्त माझ्याजवळ राहिली, माझ्याकडे मस्त होते तवाने कधी तिने हात लावला, पण आता मला काय माहिती का घेतलं तिने. आम्हाला गरज काय करायची? आम्ही 50,000 रुपये घेऊन आलोय. माझ्या उशाला पायच्याला पांघरून पैसे पडले या पोरी. काय गरज आहे आम्हाला? नाही उचलला. गरज काय आम्हाला? खरं तुमच्याकडे पैसे मिळतात आणि मग आम्ही भिकारी काय? आम्हाला असलं नाही काय जमत. मग आम्ही बी करीत काय? अगं तुम्ही ना तुम्ही आम्हाला का शिकू? मिळून 80 नाही तेच म्हणलं आम्ही बी करीत काय? तुमची शाळा कळते आम्हाला. आम्हाला जर तसं करत असत मी तिला नोकरीपर्यंत केलंच नसतं तिच्यासाठी. 4 वेळा तीच गोष्ट सांगायला लावतो. तुम्ही 4 वेळा ती गोष्ट सांगताय. नाही मग तेच तुम्ही- सांगायला लावतो. का सांगायला लावतो? तुमच्या तुम्ही तसं डोक्यात- बोलायला लावता. हा तुमच्या डोक्यात तुम्ही फक्त आहे ना जिरवायची नाटकं करताय. काय जिरवायचे आणि कालच्या नाटकं? धरून बघतोय आम्ही. अरे दादा खरंच विश्वास ठेव माझ्यावर. मला काहीच माहित नाही गळ्यातलं त्याच्यात कसं आलं आणि मला ना गरज पण नाही त्या गळ्यातल्याची. मी खरंच सांगते माझा नवरा मला खरंच खूप सुखात ठेवतो. लय सुखात ठेवतोय ना, दिसतंय. नाही एक काम करा. काही सरबळ तो टाकलं होतं नाही, त्या पर्स मध्ये एक काम करा ना. तसं नाही झालं तरी तू तुम्ही यावर राग येऊन नका देऊ. तुमच्या बापाच्या आणि भावाच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचं, खरं बोलायचं म्हणा हे ना माझं हिने घेतलं म्हणून. मी कस काय म्हणून घेतलं? मी फक्त हरवलं नाही म्हणून. नाही तुम्ही हार घेतलं. नाही, नाही हे मी सांगतोय ना. म्हणलेच नाही त्याने घेतलं. मी सांगतो ऐका मी अरे सांगतो. भाऊ मी म्हणतच नाही त्याने चोरलं. मी फक्त म्हणलं मी माझ्या पर्स मध्ये माझं गळ्यातलं ठेवलं. तुम्ही म्हणताय ना चोरलं. असं म्हण बरं म्हणा मी माझ्या गळ्यातून काढून माझ्याच पर्स मध्ये ठेवलं होतं हा म्हणजे मी अशी ठेवलं. शपथ आहे, जाऊ दे, मरू दे मी याला. अहो नवरा मरवण्याचा भावाचा काही विषयच नाही ना यात. अरे पण म्हणा काय हरकत आहे? तो- पण म्हणायचंच कशाला? मी म्हणते माझ्या पर्स मध्ये उशाला तेच होती, ही होती, ती होती, मी त्याच्यात ठेवलं. अरे पण हेच नाही. पिची ठेवलं असं म्हण ना मी या गोष्टीला मान्यता नाही देत. माझी बायको असं करणारच नाही. नवरीचं सुद्धा तेवढं अजिबात नाही. बापा डोक्यावर म्हणा, मी कृत्य केलंच नाही. ती करणार 10 जण हात ठेवून चल. मी आता लगेच. खरंच सांगते. मी थांब तू इथे बस. उभा राहा. जाऊ दे आम्हाला आहे ना. हा? तुम्ही लय आता केलं. हा पुढे ए चल सगळ्या हा? इकडे या. पुढे या तुम्ही इकडे या, इकडे या. राहून त्या तुझी बहीण सक्की हा लहान बहीण आहे आणि तिच्यावरती तुम्ही असं करता की पटलं का तुम्हाला? काय केलं आम्ही काय तिच्यावर? केलं काय सांगा ना. काय केलं ते? तुम्हाला काय माहिती आहे का ते? राखे तुझा डाग काढला मी माझ्या स्वतःच डोळ्यानं पाहिले आणि तिच्या बॅग मध्ये टाकले. मी या. पाहिलं बापानी. का करायचं असं? ठेवलं का नाही? अरे ठेवलं ना. आज थोडीफार लाज हा? आपण मोठे आहेत, म्हणजे काय करायचं कर अरे गरीब नका समजू तुम्ही आणि बहीण आहे ना सक्की तुझी हा. मी जर नसतं पाहिलं तर तुम्हाला विश्वास नसता. हा? मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. मग म्हणलं हो दे यांचं काय ही चाललंय अपेक्षा आहे का तुमच्याकडून? हे नका करू. आणि तुला एक सांग का मोठ्यापणाचा असा नाही रे फायदा घ्यायचा एखाद्या उलटा सुलटा आपण मोठं आणखी मोठं व्हा बाई. सगळी मोठे व्हा मग आणि आनंदात सुखात तुम्हाला राहा. तू सांगतो लहानाची मोठी केली तिला शिकवलं समजा कामाला लावलं इथपर्यंत ठीक आहे सगळं मग ही तिची अशी उपकार फेडायची होती त्याची मग तिने आपण कशाला मोठे आपल्या म्हणून. विश्वासाचा विश्वासघात करायचा होता? अरे मोठ्या पंतर जपा सगळं मी शिका ना. म्हणतो ती चुकली 10 बाऱ्या त्यांनी तीच सांगितली आमची चुका झाल्या तरी आपण शासनच द्यायचं का त्यांना मग मोठं- असे वेगळ्या मार्गाने अहो द्यायचं मग होय. चुका झालं त्यांना त्यांच्या पद्धतीने राहू दे ना. आपल्या दारात कशाला बोलायचं? माझं हेच तुमचं म्हणणं दार आहे. कोणचं आहे? अरे आपलं दार कुठं राहील कोणतं दार आपलं आहे? दार नाही, माझ्या बापाचं घर अरे आहे. तिच्या- हा, मग तिच्या तिचं बाप नाही. बापाचंच आहे तिच्या ना. बापात
आपण काय असलं कसलं दुसऱ्याचं- बोलणं आहे आता तुमचं? मला तू सांग दोघीच्या बापाच्याच घरी आलोत ना परत तुझ्या घरी तुला आली बोलवलं, तुला नाही बोलवायचं, जर तिला आपल्या बोलवलं, घरी तुला आली तर तू बोलवायचं. हे जरी नाही केलं आम्ही असतं येतच तरी नाही काय? तुम्ही आमच्याकडे येत जा पण हे असलं नाही जमणार परत हा. नाही येणार मी असं तसं नाही तायडे. अहो हे जी साडीला कळलं यांना नाही कळलं हा चूक होणारी होती पण अशा चुका करू नका. एका रक्तमासाची तुम्ही आणि मी कुठपर्यंत आहे? मी आहे तोपर्यंत अशा अरे, गोष्टी चुकून नका आम्ही तरी दुसऱ्याची पोर आहेत पण तुम्ही सख्या बहिणी सगळे बहिणी. तेवढं तरी जाणत्या लक्षात ठेवायचं रक्त एक आहे तुमचं आज ती जीवाला काय वाटलं तुम्ही बरं हीच कृत्य तिने जर तुझ्यावर केलं तर जमन कर जमन ते करणार नाही तुला काय वाटत लय मोठी तू मग परिस्थितीने सगळी तिनेच जर ही कृत्य केलं असतं तर तुला काय वाटलं असतं इथं तो आता ऐकून नसतं घेतलं वाजवली असते माणसं आतापर्यंत वा पण तिने तरी सहन केलं लागलं जाऊ दे चुकलेली इथपर्यंत मान्य पण तिची चुका आपण नाही पत्रात घ्यायची, कोण घेणार मग? बाहेरचे लोक घेणार का? जे तो- घेणार आहे का? एक वेळेला एवढ्याच्या चुकीसाठी किती शासन केलं तुम्ही त्यांना किती बोलले किती शासन पण घेतलं का त्यांनी काय तुम्हाला प्रत्युत्तर नाही सहन केलं ना. केलं ना त्यांनी सहन, पुढं काय म्हणू? मग ह्याची जाणीव तुम्ही ठेवा. तुम्ही मोठे आहेत आपण नाही त्याला सांभाळून घ्यायचं आपण नाही बोमटून घ्यायचं कोण घेणार जे घेईन का नाही. आणि आजचा फायदा घेण्यापेक्षा तुम्ही काय करा हाना मारा हा तो फायदा त्यांनी घ्या पण हे असा चोरीनी लय मोठा किंवा फरक आहे. आडवा तिडवा फायदा एखाद्याचा घ्यायचा रागाला जाऊन मनगडाला दोन तोंडात द्या. हा तरी बाबा नसतं पाहिलं ते आयुष्यभरात कलंक लागला असता. कलंक लागला असता. पण मग ते आपल्याकडे आयुष्यभर नाही यावं म्हणूनच ते करायचं होतं मला. नाही येणार आम्ही आता कशी येते आता नाही, तशी बी तुला वाटतं का येतच ती परत नाही, येणार आहे येतच तिथं माझ्यासाठी तरी शेवटला येते पण तुझ्या दारात येऊ शकत नाही येणार आम्ही हे काय उद्या काय करते नी रात्री सुद्धा माझ्या नवऱ्याला ते खात नाही नॉनव्हेज म्हणून फक्त मिरची दिली तरी त्यांनी सहन केलं उपाशी राहिले रात्रभर मग तू करायची त्यांना भाजी मग आम्ही करून द्यायची होती तुझ्या नवऱ्याला भाजी. तुला माहिती तुझ्या नवऱ्या मला सवय तू मटण हात खात लावून नाही देत होती का कशाला? मग इथं सासरला माहेरला आल्यावर तिने करायचं कसं आहे, कसं आता सगळे एवढे समजून घेते तर तुम्ही पण घ्या ना थोडंफार समजून तिला. बरं जाऊ दे, काय तुझ्या जोडी एकटीच्या जोडी दोंडा पडायचा आहे मग आमचं चुकलं आम्ही तो आमच्या तोंडावर तुम्हाला काय दाखवणार नाही आणि मी इकडे पण नाही येणार तुमच्या तुम्हाला वाटलं. एक काम करा त्यांना आजचे दिवस बरं का, त्यांच्यामध्ये पाहू मी माफी मागतो नका. मी काय राव बोलतो? एक काम करा आजच्या दिवस त्या जोडीला राहू द्या आम्ही जातो काय नाही त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करा नाही, आम्ही निघलोय पण हे नाही हे बरोबर नाही जातो आम्ही यांना आजच्या दिवस पाहून मुखामाला बरं, तुम्ही जाऊ द्या आजच्या उद्या दिवसाला वाढी मी बोललो, तुझं- हा, नाही, घेऊन जा जरा नीट वागत ताडी तुम्ही राहते दिवस जाऊ द्या तुम्ही परत रात्री घ्या. तुम्हाला जेवणात झाली तर मला माहिती तुमच्या आमचा रागच नाही पहिली गोष्ट तुमच्या आमचा राग नाही पण हे काय यांनी जर नसतं बघितलं आम्हाला तर काय विषय झाला आल्यापासून पाहतो आम्ही तुम्हाला भाऊ सुद्धा बोलला नाही वाईट आधी भाऊजही बोलले नाही पण माझ्या अंतकरणाने दुःखी फक्त तुम्हाला जे बोलले ना तुम्ही प्रति उत्तर दिलं नाही याचा खूप स्वाभिमान आहे मला. आनंद वाटला. आमचं चुकलेलंच आहे आम्ही नाही नाही, तिचा बोलण्याचा अधिकार तसं नाही तिचा नाही. बोलण्याचा अधिकार होता बोलली ती मग ह्या बोलू दे पद्धत तिला. चुकीची नाही ही पद्धत हा. चुकीची नाही तुम्ही मर्यादा वालाने खूप हे आनंद कृत्य केलं ही याचं वाईट वाटलं मला हा मग आता हे तुम- नव्हतं करा पण बोलून द्या किती. बाप बोला ना भाऊ बोला ना भाऊजाई बोला ना कोण बोला ना आणि हिचं काय मध्येच आहे बरं कशी पद्धत सोनं टाकलं तिच्या पर्समध्ये चालेल. चोरीचा आळ लावला चला आजच्या दिवस राजाजी मला चुकलं मला माफ करा पण रात्री ताई चल रात्री चल चला चला आजच्या दिवस सगळे पद्धतशीर अगदी